गुड मॉर्निंग गाइस, जय भीम, नमस्ते, केम छो. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मी राहुल सन पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्हिडिओमध्ये. तर टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कुठे चाललो आहोत. तर आज आपण चाललो आहोत अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरामध्ये. तर सकाळी 6:30 वाजता उठलो, जी काही कामं होती ती केली आणि आंघोळीला गरम पाणी ठेवलं. तर आता वाजले आहेत 7:45. तर आपण तयारीला लागूया. बाकीचे जे काही माझ्यासोबत येणार आहेत ते मला डायरेक्ट अंबरनाथ स्टेशनला भेटणार आहेत. तर टाइम न घालवता पटकन तयारीला लागू आणि नाश्ता वगैरे करून निघू. आणि थँक्यू तुम्ही मला जो सपोर्ट करतायत, कारण मी डेली ब्लॉग तर टाकत नाहीये आणि कुठे जातही नाहीये, पण मी डेली यूट्यूब शॉर्ट्स टाकतो आहे. तर त्यासाठी तुम्ही जो रिस्पॉन्स देता त्यासाठी खूप 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 थँक्यू. असं सपोर्ट करत राहा आणि अजून असे नवीन नवीन स्केचेस येतील त्यांनाही सपोर्ट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तो चला वेळ न घालवता तयारीला लागू आणि निघू. बाय बाय. तर मित्रांनो चला, मी तर रेडी झालो. मस्त नाश्ता वगैरे केला, पोटभर चहा प्यालो आणि आता निघायच्या तयारीमध्ये आहे. मस्त व्हाईट शर्ट घातले, ब्लॅक जीन्स घातले आणि शूज घातले त्याच्यावरती. तर आता निघूया आणि बाकीच्यांना पण फोन करून सांगूया की बाबा मी आता इकडून निघालो आहे, तर तुम्ही डायरेक्ट मला भेटा. तर चला, टाइम वेस्ट न घालवता निघूया. बाय बाय. तर मित्रांनो आता मी आहे माइंड स्टेशनला, माइंड स्टेशनच्या बाहेर आहे. तर आता मी आलो होतो एटीएम मध्ये, एटीएम मधनं कॅश काढली. तर आता स्टेशनला जातो, तिकीट काढतो. तर मला दादरवरनं 9:27 ला 9:29 ची अंबरनाथची गाडी पकडायची आहे. तर मी या गोष्टीला भीती वाटत होती मला की झाला एटीएम मध्ये जाऊन मला 500ची नोट भेटली तर सुट्टेचे वांदे होती. तर भेटले लकीली. आयडीएफसी तर आयडीएफसी खूप चांगली बँक आहे, त्याचं एटीएम खूप चांगलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सुट्टे ठेवले आणि माझ्यासारख्याचं भलं केलं. तर आता बाकीच्यांना पण फोन करून सांगतो की मी इकडनं निघतो आहे, दादरला पोहोचेन, दादरवरनं ट्रेन पकडून मग डायरेक्ट तिकडे जाईन. तर टाइम न घालवता निघूया, कारण आता वाजले आहेत 9. तर पटकन गाडी पण भेटली पाहिजे आणि गाडी लवकर भेटली तर चांगलं होईल, कारण संडे आहे, संडेचा मेगा ब्लॉक पण असतो सेंट्रल लाईनला. तर गाड्या खूप लेट येतात, तर मला गाडी लवकर भेटली तर खूप चांगलं होईल. तर चला पटकन निघूया. मी आता आलोय दादर स्टेशनला, प्लॅटफॉर्म नंबर 10 ला. तर त्यामध्ये 9:14 आणि 9:22 ची 2 ट्रेन आहेत. तर मला दोघांपैकी एक ट्रेन पकडायची आहे. तर ते फोन करून सांगितलं की मी या 2 ट्रेन पैकी एक ट्रेन पकडेल आणि आय थिंक सो मला 9:22 ची भेटेल किंवा 9:14 ची भेटेल. तर आता आपण ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन आली की त्यामध्ये बसू आणि प्रवासाचा आनंद घेऊ आणि डायरेक्ट अंबरनाथला भेटू. सो चला. तर खूप टाइम वेट करण्यानंतर मला फायनली 9:14 ची कर्जत ट्रेन भेटली आहे आणि आता मी ट्रेन मध्ये बसलो आहोत. तर आपण डायरेक्ट अंबरनाथला भेटू, त्याचा प्रवासाचा आनंद घेऊ आणि मी याला कॉल करून सांगतो की बाबा मी ट्रेन पकडली आहे, तर तुम्हाला डायरेक्ट अंबरनाथ स्टेशनला भेटू.
तर मित्रांनो, मी तर आता पोहोचलो अंबरनाथ स्टेशनला. बाकीचे सगळे येत आहेत मागून. आय थिंक अर्धा तास अजून स्टेशनला वेट करावा लागणार आहे, कारण जो इथेच राहत होता त्याचीच गाडी लेट आहे. तर तो 11:09 पर्यंत, 11:09 त्याची गाडी आहे, तर तो तिकडे येणार आहे. तर त्यासाठी आम्हाला थांबावं लागेल. आणि बाकीचे सगळे येते आहेत, त्यांना फोन केला तेव्हा ते माझ्या मागच्याच ट्रेनमध्ये होते. तर आता तुमची वाट बघूया कधी येत आहेत. आणि मग नंतर मग ते आल्यावरती पुन्हा वाट बघूया. तर मस्त पाऊस पडतोय आता. ह्या पावसामध्ये सगळे एकत्र पाहिजे आणि ह्या पावसामधून एकत्र जायला जी मजा आली असेल ना, ती काहीतरी वेगळीच होती. तो चला बघूया कधी येत ते, तुमची वाट बघूया. तर आता जे बाकीचे होते ते सगळे आले. त्यांच्यामध्ये थोडं कन्फ्युजन झालं की पहिला डबा कुठला, लास्टचा डबा कुठला. तर ते जाऊन लास्टचा पिझ्झा घेते आणि आम्ही पहिला पिझ्झा त्यांना पेन करून वडापाव खातात आणि चहा पितात, कारण चहाची गरज आहे. पाऊस गेलाय तर त्यामुळे मचा थोडा किरकिरा झालाय. बारीक पाऊस पडतो तर ठीक आहे, थोडं वातावरण थंडगार आहे. पण आता तो जो माझा भाऊ आहे तो 11:09 ट्रेन पकडून येणार आहे, जसं आता मागे सांगितलं. तर त्याचीच आम्ही आता वाट बघतोय. तर किमान त्याला अर्धा तास तरी जाईल, कारण गाडीचा भरोसा नाही. वांगीला पटकन गाडी वेळेवर येईल की नाही येईल. पण आता मला तर आता यांनी सांगितलंय त्यांनी की शिव मंदिराला जाण्यासाठी इकडच्या सगळ्या रिक्षा जातात. तर त्यांचा वडापाव खाऊन झालं, तर माझी चहा पिऊन झाली. तर त्याच्यावर तो डायरेक्ट आला की आपण डायरेक्ट निघू. चल निवांत सुखाने चहा पिऊ. चहा द्या. तर सुरुवातीपासून तुम्हाला मी सांगतो की मी राहतो माहीमला. तर मी माहीमवरनं दादरला आलो. जे कोणी लांब लचक राहतात तर त्यांनी दादरलाच या, कारण दादर हे मेन स्टेशन आहे सेंट्रल हार्बरला जॉईन करणार. तर तिकडनं दादरवरनं आपण कुठलीही कर्जत किंवा बदलापूर किंवा डायरेक्ट अंबरनाथ यापैकी कुठलीही ट्रेन पकडली तर तुम्ही डायरेक्ट अंबरनाथला या. अंबरनाथला आल्यावरती तुम्हाला बाहेर इथे शेअरिंग रिक्षा दिसतील. त्या शेअरिंग रिक्षा मला माहिती नाही, मी विचारलं नाही की किती रुपये घेतात कमी शेअरिंग रिक्षाचे एकाचे. तर ते तुम्हाला डायरेक्ट शिव मंदिराच्या इथे घेऊन जातील आणि तिकडनं मग तुमचा प्रवास चालू होतो. पण मी आज पहिल्यांदा आलोय, तर मला माहिती नाही की शिव मंदिरापासून मंदिर किती लांब आहे. आय थिंक किमान जवळच असावं, थोडंफार चालावं लागेल. तर सगळे आल्यावरती एकसाथच निघू. चला. तर मित्रांनो, आता जसं की मी ते आलो, मी सांगितलं होतं की आता जे आले सोबत तर त्यांचं इंट्रोडक्शन आपण घेऊया. तर बाकी दोघांना तर मी ओळखतो, फक्त दोघांना ओळखत नाही. तर मी स्वतःच त्यांचं इंट्रोडक्शन सांगतील. प्रोफेशन जे काय आहे त्यांना सांगायचं ते सांगू. तर चैताली आहे, माझ्यासाठी नवीन आहेत आणि ते ह्यांच्या मैत्रिणी आहेत. तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या माझ्या चॅनलवरती. माझं नाव मानसी. तर दोघींचं नाव, तिचं नाव मानसी तर तिचं नाव समीक्षा. तर ह्या दोघी पण पहिल्यांदा, म्हणजे सगळ्यात जणी पहिल्यांदाच माझ्या ब्लॉग मध्ये आलेत. आणि मी नॉर्मली कोणाला घेत नाही ब्लॉग मध्ये, खूप कमी जणांना घेतो. असं बोलायला थोडं हे जरा जास्त झालं. थोडी ओव्हर ऍक्टिंग झाली, त्यासाठी माफी असावी. तर आता एक जण येतोय, त्याला ट्रेन सापडली आहे. तर तो कसा येईल तसं आम्ही रिक्षा पकडू आणि शिव मंदिराच्या इथे जाऊ. बाकीचं तुम्हाला सांगितलं की प्रवास कसा झाला, मी कुठे राहतो, कुठून कसा आलो आणि कुठली ट्रेन पकडायची, किती टायमावर. आमचा मित्र आलाय. सर कसे सर? लेट करेल बघा. हा लाईन वगैरे शिव मंदिर कितना रुपये शेअरिंग आहे? 20 रुपये. तर आता 20 रुपये शेअरिंग आहे आणि आम्ही आता चाललो आहोत, निघतो आहोत. तर हे लोक वेगवेगळ्या रिक्षामध्ये बसतोय आम्ही. आता कोण कुठल्या रिक्षामध्ये बसणार आहे ते मला माहिती नाही. तर ठीक आहे, चला निघूया आणि डायरेक्ट शिव मंदिराच्या इथे जाऊ. Beep.
तर मित्रांनो की आता मोठी लाईन आहे आणि मस्त पाऊस पडतोय. हे लोकांनी छत्र्या आणल्यात. मला तर भिजायची इच्छा खूप आहे पण माझ्या मोबाईलमुळे मी सध्या भिजत नाहीये. तर हे लोक लाईनीमध्ये उभी आहेत आणि लाईन खूप मोठी आहे. तर दर्शनाला आय थिंक टाइम तर लागेलच. तर भाई थँक्यू आल्याबद्दल, माझा मान ठेवल्याबद्दल खूप खूप आभार. माझं जरा पुढे गेलं तर माहिती नाही. तर आता आतमध्ये जाऊ तर मी तुम्हाला लाईन दाखवतो केवढी मोठी लाईन आहे बघा. मोठी लाईन तर मित्रांनो आम्ही आलो शिव मंदिराच्या इथे. आता शिव मंदिराच्या इथे तुम्ही बघू शकता पाण्याचा जो प्रवाह आहे तो पावसासकट वाढतोय आणि इकडची जी मुलं आहेत ती मस्त पाण्याचा आनंद लुटत आहेत. फक्त त्यांनी थोडं सावधगिरी पाळावी एवढीच विनंती आहे. बाकी तर आम्ही त्याला समजवू नाही शकत. आणि इथे बघू शकता तुम्ही पोरं सगळी नाचतायत, मस्त मजा करतायत. पाण्याचा प्रेशर एवढा आहे जर एखादा जरी अटकला ना सरळ त्या डॅमच्या इथे जायचं. आणि शिव मंदिरला आज मला माहिती नव्हतं की एवढी मोठी लाईन असेल. जर लाईन असती माहिती असतं की एवढी गर्दी असते तर कदाचित मी आलोच नसतो. पण ठीक आहे, मजेशीर आहे. खूप खूप मोठी लाईन लागली आहे आणि एंडिंग पर्यंत लाईन दिली येते बघा. आणि पुढे अजूनही लाईन आहे. तो चला लाईनीची हळूहळू चालू आहे. आपण सामग्री घेतली वाहण्यासाठी 50 रुपयाची थाली भेटते. 100 आहे, 200ची आहे. तर मंदिराच्या आतमध्ये एंटर झालो आता. आता आम्ही चप्पल काढू आणि आतमध्ये जाऊ. मस्त वातावरण वाटतं आणि तुम्हाला मंदिराचं दाखवतो. मस्त हे आहे ते शंकराचं मंदिर जिथे मी येतात आणि इथे आल्यावरती काय मला वाईब येते. म्हणजे एकदम मन शांत झाल्यासारखं वाटतंय. असं वाटतं मंदिरच्या जे मंदिरवरतीची शिलालेख आहेत ना ते खूप मस्त वाटतं. की हे जे मंदिर आहे हे मंदिर आय थिंक जसं गुगलमध्ये मी वाचलं होतं की 1060 इसवी सन साली शिलाहार आणि चित्तराज यांनी बनवलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाने ममुनी नावाच्या मुलाने हे पुन्हा बनवलं होतं. तर एवढंच सध्या मला माहिती आहे. मी पूर्ण वाचलं नाही पण खूप जुनं मंदिर आहे. प्राचीन काळाचं मंदिर आहे. आतमध्ये आता दर्शन घेऊच. तर सध्या बाहेरून तुम्ही बघा काय मस्त दिसते आणि लोकांचे जे वाईब्स आहेत ना ते काय म्हणजे पॉझिटिव्ह वाईब आहेत. नेगेटिव्ह काहीच वाटत नाही मला इथे. मित्रांनो मस्त पाऊस पडला आणि मी पावसामध्ये मस्त भिजलो. बाकी हे लोक तर भिजले नाही कारण हे लोकांकडे छत्री हा एक हत्यार आहे जो माझ्याकडे नाहीये. आणि मंदिराच्या आता मुखाशी पोहोचलो होतो आम्ही. तर त्या साईडला एक व्यक्ती आहे जो या मंदिराची पूर्ण माहिती सांगत आहे.
पण या पावसामध्ये मी माझ्या मोबाईल मधून तेवढं शूट नाही करू शकत, कारण जर मी शूट करायला घेतलं तर मोबाईल पण भिजेल आणि हा माझा जो लावलेला माईक आहे तो पण भिजून जाईल आणि पूर्ण मेहनत व्हायला जाईल. तर मी बऱ्यापैकी जी होती फक्त 1 मिनिटाची व्हिडिओ शूट करणार होतो, पण ती झाली, पण त्याच्यामध्ये मला माहिती नाही भेटली, कारण आपल्याला ह्या मंदिराबद्दल काहीच कल्पना नाहीये. गुगलमध्ये वाचून सुद्धा पण ते डोक्यात राहण्यासारखं नाहीये. फक्त एवढंच माहिती आहे की शिलाहार आणि चित्तराज करून एक राजा होते, त्यांनी हे मंदिर 1060 इसवी सन साली बांधलं होतं आणि त्याच्यानंतर मुमनी नावाच्या त्यांच्या मुलाने हे मंदिर बांधलं. मला एवढीच कल्पना आहे त्या मंदिराबद्दल, पण हे मंदिर खूप जुनं आहे, खूप जुनं. त्यासाठी माझी खूप आतुरता होती आणि मी खूप उत्सुक होतो या मंदिराला भेट घेण्यासाठी. तर फायनली ते प्लॅनिंग माझं सक्सेस झालं आणि मी या मंदिराच्या दारापाशी आलो आणि या मंदिराचं दर्शन घेऊ फायनली आणि मग निवांत सुखाने आम्ही निघू इकडून. तर तुम्ही पण इथे व्हिजिट करा, खूप मस्त वाईब येते आणि तुम्हाला नेगेटिव्ह असं काहीच वाटत नाही, जे लिटरली माझ्यासोबतच झालं. कारण बोलतात ना की डोक्यामध्ये काही ना काही जे खूप चालू असतं ते खूप निघून जातं, ज्या काही वाईट वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातात अशा काही प्राचीन ठिकाणी येऊन. तर माझा हा एक्सपिरियन्स होता. आता बाकीच्यांना मी नंतर विचारेन की त्यांना कसं वाटलं, त्यांचा एक्सपिरियन्स ते सांगतील की इकडे येऊन त्यांना काय फील झालं आणि मला तर खूप बरं काही फील झालं. तर काय माहिती नाही, जसं इंटर केलं तसंच काहीतरी वेगळंच एक वाईब आली माझ्या ह्याच्यात आणि जेवढी माझी नेगेटिव्ह थिंकिंग होती ती सगळी निघून गेली इझिली. खूप बरं वाटतं इकडे येऊन. तर मंदिराच्या आतमध्ये आता एंटर होणार आहोत. आता छोटीशी मुलगी आम्हाला सांगून गेली की मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूट अलाउड नाहीये. तर जेवढं होईल तेवढं शूट करेन मी. आतमध्ये जर अलाउड नसलं तर मी नाही शूट करणार, कारण ते नॉर्मली जर अशा मंदिरामध्ये कॅमेरेज अलाउड नसतात. तुला पण काय सांगायचं? तू हे पकड, असं चालू कर. नोटिफिकेशन नाही पण आता दर्शन झालंय आमचं आणि आता आम्ही निघतो. तर बाहेर जाऊन थोडंफार काहीतरी खाऊ. पण खूप मस्त दर्शन झालं आणि बऱ्यापैकी जेवढा प्रयत्न करत होतो शूट करण्याचा तेवढा प्रयत्न केला मी, कारण नॉर्मली अशा प्राचीन मंदिरामध्ये कॅमेराज अलाउड नसतात. तर एवढंच मला सांगणं आहे. तर आम्ही आता निघतो आहोत. सो बाहेर भेटू, काहीतरी खाऊ आणि मग निघू घरी. ओके, बाय बाय. तर मित्रांनो, फायनली आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही स्टेशनला आहोत. तर या सगळ्यांना विचारूया कसं वाटलं माझ्यासोबत येऊन आणि दर्शन घेऊन. कसं वाटलं तुम्हाला? मस्त, खूप छान. तर एवढंच होता ब्लॉग. आता सगळे आपापल्या घरी जातील. मी तर मस्त भिजलो. लोक भिजले नाही, कवले लोक सगळे. हा एक त्याच्यामध्ये कवला. अर्धा नाही, पूर्ण भिजायचं बघ. तर इथेच ब्लॉग मी संपवतो आहे आणि सगळे आपापल्या घरी जातील. तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही
असा सपोर्ट करत राहा. कीप स्माइलिंग. आणि बाकीचं ते सगळे डिटेल्स मी ऍड करेनच युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये. सो आतासाठी बाय बाय. आणि तुम्ही पण सगळ्यांनी बाय बाय. आणि प्लीज बोला सबस्क्राईब करा करून. अरे हा तू पण तर बोलून घे. तू दररोजच बोलतो. हा बाय बाय. टेक केअर. कीप स्माइलिंग. हे बाय कर रे. बाय बाय. गुड नाईट बोलतो. सॉरी.